नमस्कार. मी अश्विनी कासार म्हणजेच तुमची लाडकी कमला. मला तुम्हाला आज खूप काही गंमत सांगायची आहे, खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत. ते म्हणजे माझ्या दागिन्यांबद्दल सांगायचं आहे. कमला एवढे दागिने घालते, एवढे दागिने घालते आणि म्हणूनच त्याचं सगळ्यांना खूप कौतुकही वाटतं आणि ते दागिने खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणून त्याच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता ही नेहमीच असते. सगळ्यात आधी कानातल्यांपासून सुरुवात करूया. हे एवढे मोठे कानातले बघून मला तर पहिले धडकी भरलेली. म्हटलं बाप रे! त्यांच्या वजनाने मी खाली तर वाकणार नाही ना असं वाटलेलं. पण त्या वजनाला खूप हलके आहेत आणि शिळखेड्यातनं आलेल्या कमला बघितल्यानंतर पहिलं लक्ष त्या कानातल्यांकडे जातं. याचं कारण ते खूप मोठे आहेत आणि त्याला खाली असे घुंगरांसारखे आहेत आणि गंमत म्हणजे ते असे वाजत राहतात कानांमध्ये. सो ही गंमत फक्त मलाच माहिती आहे, ती बाकी कोणाला माहीत नाही आहे. त्यानंतर माझे इतर कानातले हे मी आधीच टोचून घेतलेले होते. या बुगड्या आहेत, ह्या रिंगा आहेत आणि त्याचा उपयोग मला कमलाच्या या पात्रासाठी झाला. त्याच्यानंतर हा गळ्यातला हा एक हार नाही म्हणता येणार याला, पण एका कड्यासारखं आहे. हे एक सलग कड आहे आणि आधी मला खूप खूप राग यायचा की हे कसं गळ्यात आहे, कसं आहे बाबा. पण तुम्हाला जर आठवत असेल तर कमलाच्या पहिल्या प्रोमोमध्ये प्राण्यांच्या बरोबर विक्रीसाठी उभी असलेली कमला सगळ्यांच्या लक्षात होती. त्यावेळी या नाकातल्या या रिंगबद्दल आणि या गळ्यातल्या या कड्याबद्दल खूप लोकांनी कॉम्प्लिमेंट्स दिल्या होत्या की जणू काही प्राण्यांच्या नाकातनं जी ती वेसण घालतात तसं ते असावं, तसं ते दिसावं असा विचार होता त्याच्यामागे. त्याच्यानंतर हा एक मुहूर्तमणी म्हणता येईल असा एक मणी आहे, काळ्या धाग्यामध्ये गुंफलेला. हा मोठी आव्हाने दिला आहे मला. तिच्या सासूने तिला तो दिला आहे असा आम्ही एक एपिसोड केला होता आणि लग्न झालेल्या बायकाच हा घालतात, त्याच्यामुळे ह्याच्यावरनं खूप मोठा ड्रामा झाला होता देशपांड्यांच्या घरामध्ये. त्याच्यानंतर हे मंगळसूत्र, तर हे दिलं आहे मालकने आणि एक मोठा डिसिजन कमलाच्या आयुष्यातला. जे कमलाचं आयुष्य हे घातल्यानंतर पूर्ण बदलून गेलं. आता सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या हातातला हा काला धागा जो मालक बांधे आहे. जब मी शेळखेडामध्ये होती तर मालक बाजारमध्ये आले, मला हा धागा बांधे और उधर से मला इधर लेकर आले. सो आमच्या पद्धतीप्रमाणे माझं लग्न झालेलं आहे, त्यात हा धागा बांधलेला आहे. त्याच्यानंतर ह्या सोन्याच्या बांगड्या आणि त्याच्यामध्ये मध्ये ही एक हिरवी बांगडी, ते तर मला आव्हानेच दिलेलं आहे लग्नाच्या वेळी. त्यानंतर हातातली ही कडी 2. ही कडी मला ह्याचं सांगावंसं वाटतं की माझ्या घराच्या आजूबाजूला ज्या मुली राहतात त्यांनी मला विचारलं की हे कुठून आणलं आहे आणि आम्हाला तसं हवं आहे आणि त्यांनी ते मिळवलं आणि त्या फॅशन म्हणून हे कशाहीवर घालतात. मला ह्याची एवढी गंमत वाटली. मी त्यांना म्हटलं की रोज मी ते हातात घालते तेव्हा कधी कधी लक्षही जात नाही आणि आता त्याचं जेव्हा फॅशन स्टेटमेंट झालं आहे मला खूप छान वाटतं आहे. त्याच्यानंतर हे दंडातले हे बाजूबंद, हे सुरुवातीला खूप इरिटेट व्हायचे कारण हे थोडं घट्ट होतं, मग हे किती घालायचे दागिने असं व्हायचं मला. पण आता ते ओळख झालं आहे, ते म्हणजे हे दागिने म्हणजे कमलाची एक ओळख झाली आहे. सो हे पण मला खूप आवडायला लागलेत आणि कुठून ना कुठून तरी ते मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर हा एक कंबरपट्टा. ह्या कंबरपट्ट्यावर आम्ही एक अख्खे 2 एपिसोड्स केलेत. त्यात पण खूप ड्रामा झालेला. हा तुटला होता, मग कमला नाराज झाली होती, मग मालक तिच्यासाठी नवीन कंबरपट्टा घेऊन आले. असे सगळे नखरे केलेले आहेत कमलाने. सो हा कंबरपट्टा पण विशेष आहे आणि क्रिएटिव्ह टीमचा असा विचार होता की तो साडीतनंही तो दिसावा, पण तो साडीच्या वर न घालता आतनंच कुठनं तरी तो दिसावा आणि त्याची एक वेगळी स्टाईल असावी. सो फ्रँकली स्पीकिंग आम्हाला आता हा परत कुठे मिळत नाही आहे. हा खूप जपून वापरते त्याच्यामुळे मी. आणि पायात जे पैंजण आहेत तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग. कमला हे पात्र त्या पैंजणांशिवाय अपूर्ण आहे, कारण ते पैंजण आणि त्याला जोडवीने जॉईन केलेली ही साखळी आणि या पैंजणांमुळे सवय नसल्यामुळे असेल किंवा इतर ह्याच्यामुळे असेल सतत लागायचे, पायाला खरचटायचं, कधी कधी रक्त यायचं, जखमा व्हायच्या. बऱ्याच लोकांनी सांगितलं ते काढून टाक, असं कर तसं कर, पण नाही काढले. काय माहिती का नाही काढावेसे वाटले. त्यांचा आवाज, त्यांचा माझ्या पावलांना होणारा स्पर्श इतकं सवयीचं झालं
की आता ते भाग होऊन गेलेत माझ्या डे टू डे लाईफचा. त्यांची इतकी सवय झाली आहे की मी शूटला नसतानासुद्धा घरात माझ्या पायात सतत काहीतरी असावं म्हणून अँकलेट्स विकत घेतले वेगळे वेगळे. ते मी पायात घालते, आवर्जून बाहेर पडताना घालते. पण ह्याची सर कशालाच नाही. त्यामुळे पैंजण माझे सगळ्यात फेवरेट आहेत. ही एक अंगठी आहे. मला खूप लोक इथे पण सांगतात की ती दिसते तरी का, ती दिसते तरी का. मला दिसते, त्यामुळे मी ती घालते. खूप क्यूट आहे. नमस्कार, मी स्मिता तांबे. प्लीज राजश्री मराठीला सबस्क्राईब करा.